नमस्कार, बीबीजी न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे। तुमसर तालुक्यामध्ये सतत 4 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे। नदी नाले पूर्णपणे भरलेले आहेत। जवळ वैनगंगा नदी आहे, तुम्ही पाहू शकता। ही नदी तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे, बघा ही नदी पहा कशी तुडुंब भरून जात आहे। नदीचा प्रवाह पहा, दोन्ही पात्र समान झाले आहेत। तुम्ही पाहत आहात स्क्रीनवर, तुम्ही पाहत आहेत की नदी कशी वाहत आहे। दोन्ही पात्र एकदम समांतर झालेले आहेत। लाटा मोठमोठ्या येत आहे, प्रवाह जोरात आहे, त्यामुळे पाणी हा बाहेर फेकत आहे आणि हा पाणी नाल्यामध्ये जातो आणि नाल्यामधून पूर्णपणे पाणी शेतामध्ये येत आहे। तुम्ही पाहू शकता हा जे बाजूची शेती जी आहे पूर्णपणे पाण्याच्या खाली आलेली आहे। बघा ही पूर्णपणे पाण्याखाली शेती आलेली आहे। तुमसर तालुक्यामधील जवळपास शेकडो हेक्टर जमीन आता पाण्याखाली आहे। याचा दुष्परिणाम असा झाला, सुरुवातीला काय म्हणायचे शेतकरी की पूर हा लवकर येतो म्हणून यावेळेस त्यांनी धान रोवणी ही उशिरा केली आणि याचा दुसरा परिणाम असा झाला की यावेळेसी पाऊस हा उशिरा आला आणि पूर हा आता आला। त्याच्यामुळे जे सुरुवातीला ज्यांनी धान रोवणी केले होते तेही अडचणीत आले आणि जे आता उशिरा करत आहेत तेही अडचणीत येण्याची शक्यता आहे। कारण आता धान जेमतेम 2-3 दिवसापासून रोवणी झालेली आहे आणि धान आता जास्तच मातीमध्ये गेला आणि हा पूर आल्यामुळे तो वर आलेला आहे। आता पूर्णपणे शेतकऱ्यांच्या फार मोठा नुकसान होत आहे। एकीकडे आसमानी संकट, दुसरीकडे महागाई, यामुळे शेतकरी आता अडचणीत आला आहे। त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये भात रोवणी परवडत नाही। सरकारने याबाबत आता काळजी करणे गरजेची आहे। शेतकऱ्यांनी करावे तरी काय? शेकडो हेक्टर तुमसर तालुक्यातील जमीन ही पाण्याखाली आलेली आहे। तुम्ही पहा पूर्ण जिकडे तिकडे पाणी आहे। तामसवाडी हा पूर्ण त्याचा संपर्क तुटलेला आहे, म्हणून आता सरकारने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे। संजय नामदेव बनकर। शेती लेट उशिरा गाळला आम्ही। दरवर्षी पहिले गाळू पण पुरेच होता, त्या कारणात आम्ही शेती लेट गाळण्यात आलेली आहे। आता पाऊस पूर आलेला आहे आणि खारी सडतील आता, धान लावलेला तो पण सडेल। सुरुवात गाळला तर त्या प्रकार नुकसान आहे, शेवटला गाळला तर नुकसान आहे आणि शेतकऱ्यांच्या दोन्ही बाजून नुकसान आहे। गव्हर्नमेंटनं यांची भरपाई पूर्णपणे करावी अशी इच्छा जाहीर करतो मी। विनोद भाऊराव इखार सीतेबा, हा पूर येऊन आमची पुरी शेती वाया गेली। धान आम्ही एवढा पैसा नाश करून रोजगार लावून सनी करा लावला, हा एवढा पाऊस आला, आमचे नुकसान झाली, आमची भरपाई करण्यात यावी।